आज मी बनवली होती मसाला भेंडी। जवळपास सगळ्याच लहान मुलांच्या आवडीची ही भाजी आहे। माझ्या मुलांना तर रोज जरी डब्याला भेंडी दिली तरीसुद्धा ते नाही म्हणणार नाही, एवढी आवडते। भेंडी चिकट होते म्हणून बरेच जण भेंडी खात नाहीत, पण अशा पद्धतीने भेंडी बनवून बघा, अजिबात चिकट होत नाही। चला बघूया मसाला भेंडीची रेसिपी। तर त्याच्यासाठी तव्यामध्ये शेंगदाणे घालून छान डाग पडेपर्यंत भाजून घेतले। शेंगदाणे छान खमंग भाजायचे। नंतर गॅस बंद केला, तवा गरम आहे, त्याच्यामध्ये थोडंसं सुकं खोबरं भाजून घेतलं, खीस केला त्याचा 2-3 चमचे आणि हे भाजून घ्यायचं आणि हे सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता शेंगदाणे आणि खोबऱ्याचा खीस गार होतोय तोपर्यंत भेंडी कट करून घेणार आहे। भेंडी स्वच्छ धुवून सुकवून डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली होती। भेंडीमध्ये पाणी राहिलं किंवा भेंडी ओली असेल तर भेंडी चिकट होते, त्याच्यामुळं भेंडी चांगली धुवून पुसून कोरडी करायची। अशा पद्धतीने ही भेंडी गोलाकारात कट करून घेणार आहे। तसं तर भेंडीच्या भाजीचे खूप वेगवेगळे प्रकार बनतात, ज्याची त्याची रेसिपी आहे। कोणी भरलेली भेंडी, कोणी मसाला भेंडी, कोणी दही भेंडी बनवतं, तर मी अशा पद्धतीने ही मसाला भेंडी बनवते। तर आता भेंडी कट करून झाली आहे आणि शेंगदाणेसुद्धा गार झालेत। तर शेंगदाणे आता जाडसर वाटून घ्यायचे आहेत, म्हणजे थोडंसं बारीक कूट झालं पाहिजे आणि थोडंसं जाडसर राहिले पाहिजे, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं। आता या भेंडीच्या भाजीला मी लसूण घालते, तुम्ही कांदासुद्धा घालू शकता। लसूण बारीक चिरून घेतलाय, ठेचूनसुद्धा घालू शकता। कढईत तेल घातलं, जिरं मोहरी आणि त्याच्यानंतर लसूण घातला। लसूण चांगला लाल झाला की मग त्याच्यामध्ये ही कट केलेली भेंडी घालायची। भेंडी घातल्यानंतर मी लगेचच याच्यामध्ये मीठ घालते। सुरुवातीला फक्त मीठ घालायचं आहे, बाकीचे मसाले नंतर घालणार आहे। मीठ घातलं की याला थोडंसं पाणी सुटतं आणि भेंडी व्यवस्थित शिजते, त्याच्यामुळं मग मीठ घालते। छान मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून भेंडी तेलामध्येच चांगली मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायची। एक 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटांनी चेक करायचं भेंडी शिजली आहे की नाही। शिजली नसेल तर मग पुन्हा झाकण ठेवून भेंडी चांगली मऊ करून घ्यायची। आता 2-3 मिनटं झालेली आहेत, छान मिक्स करून घेतलं। भेंडी थोडीशी अजून कच्ची वाटते, तर पुन्हा 2 मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे आणि आता बघूया भेंडी छान मऊ झाली आहे की नाही ते। एकदा मिक्स करून घेतलं, कारण की कढईला खाली भेंडी लागण्याची शक्यता आहे म्हणून। मग आता बघूया, बघा भेंडी छान मऊ झाली आहे। आता याच्यामध्ये मी घरगुती साठवणीचा मसाला, काळा मसाला घातला आहे। तुम्ही लाल तिखट घाला आणि थोडं गरम मसाला घाला। आमच्याकडे जो घरगुती मसाला बनवतात त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले असतात, त्यामुळे गरम मसाल्याची भाजीला गरज पडत नाही। नंतर त्याच्यामध्ये हळद घातली, शेंगदाण्याचं कूट आणि जो खोबऱ्याचा खीस होता तो घातला। खोबऱ्याचा खीस मी मिक्सरला बारीक केला नाही, कारण भाजल्यामुळं हाताने थोडा चुरला तो की आपोआप बारीक होतो। हे सगळं घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं। मीठ तर आधीच घातलं होतं आणि आता भेंडी चांगली मऊ झाली आहे, त्यामुळे याला जास्त शिजवायची गरज नाही। फक्त मसाल्यांचा कच्चा वास जाईल, मसाले छान शिजतील म्हणून मग 1-2 मिनिटं फक्त याला झाकण ठेवून वाफ द्यायची। भरपूर कोथिंबीर घालायची याच्यावर आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे आपली ही मसाला भेंडी तयार झालेली आहे। बघितलं तुम्ही तर भेंडी अजिबात चिकट झालेली नाही, छान मोकळी मोकळी भेंडी झालेली आहे। ही अशी भेंडी जर बनवली तर भेंडी न आवडणारे सुद्धा आवडीने खातील, अशी ही भाजी होते। आणि बघा मस्त भेंडी झाली आहे। मुलांच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी, घरी जेवणासाठी सुद्धा ही भाजी झटपट होते आणि सगळ्यांना आवडेल सुद्धा। तर इथे आपली ही झटपट होणारी मसाला भेंडी तयार झालेली आहे। अशा पद्धतीने एकदा भेंडी बनवून बघा, अजिबात चिकट होत नाही, टेस्टसुद्धा छान होते। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा।